शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावरती काँग्रेसने आणखी एका नव्या आरोपाची तोफ डागली। वायकरांशी संबंधित असलेल्या कंपनीला जोगेश्वरी गुंफा परिसरात एसआरएचं कंत्राट मिळवून देण्यासाठी वायकरांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय। जोगेश्वरीच्या गुफा राष्ट्रीय स्मारक परिक्षेत्रात मोडत असल्यामुळे लगतचा परिसर नो डेव्हलपमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। मात्र असं असतानाही या परिसरात ऐश्वर्या अवंत बिल्डर्सला एसआरए प्रकल्पाची मंजुरी मिळवून देण्यासाठी वायकरांनी मदत केल्याचा आरोप संजय निरुपमांनी केलाय। रवींद्र वायकर हे ऐश्वर्या अवंत बिल्डरचे भागीदार होते अशी माहिती देखील समोर येते। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने रवींद्र वायकरांवर घोटाळ्यांच्या आरोपांची मालिका सुरू केली आहे। याआधी काँग्रेसने वायकरांवर आरे कॉलनीतली जागा हडपून जिम उभारल्याचा आरोपही लावलेला आहे। महाराष्ट्र के जो गृह निर्माण मंत्री हैं, ये दरअसल स्वयं निर्माण मंत्री हैं। वो अपना घर अपनी बिल्डिंग बनाने में ज़्यादा रुचि ले रहे हैं और उनके मंत्रालय के अधीन जो महाडा और एसआरई जैसी एजेंसियां काम करती है, उनके ऊपर मंत्री पद का दुरुपयोग करते हुए दबाव डाल करके सारे परमिशन ले रहे हैं। तो हमारे मंत्री जी ने अपने सरकारी आवास पर मीटिंग बुला करके कैसे नो डेवलपमेंट जोन वाले एरिया से हाईकोर्ट के आदेश के बावजूद डेवलप करने का रास्ता ढूंढा जाए, इस प्रकार का कार्यक्रम चलाया। और वो साफ दिखता है कि मंत्री जी अपने धंधे को बढ़ावा देने के लिए, अपने बिजनेस को बढ़ावा देने के लिए अपने सरकारी पद और सरकारी आवास का दुरुपयोग कर रहे हैं। दरम्यान काँग्रेसने लावलेले सर्व आरोप रवींद्र वायकरांनी मात्र फेटाळून लावलेत। एबीपी माझाशी फोनवरून बोलताना रवींद्र वायकरांची काय प्रतिक्रिया होती आपण तीही जाणून घेऊया। खरं म्हणजे त्यांनी पहिल्याचे जे आरोप केले होते की 20 एकर जागा मी ग्रॅब केली माझ्याकडे आहे, ते आता सर्व तुम्हाला व्हिडिओला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जाऊन पाहिलंय ते 20 एकर जागा कुठे आहे ती नाही आहे। दुसरं त्यांनी सांगितलं 40 रूम होतं, तेही आरोप त्याचे फेल गेले। एखाद्या आमदाराच्या निधीतनं बांधलेली वास्तू ही कोणत्या मालकीची होत नाही हे तर त्याला कळलं पाहिजे। आणि सर्व आपल्या मुंबई शहर असो की कुठे असो महाराष्ट्रामध्ये तर आमदार आपल्या निधीतनं बांधकाम करून ते लोकांसाठी बांधकाम करत असतात, त्यामुळे ते फेल गेले। आता त्यांनी सांगितलं की ऐश्वर्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी केलं। ऐश्वर्या कन्स्ट्रक्शन मध्ये मी 2011 साली राजीनामा दिलेला असेल आणि त्यातच पुन्हा आणि त्याच्यामध्ये बायफर्गेशन माझ्या ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला आलं होतं की राजीनामा दिलाय, पण मी जे टाकलेली भांडवल असेल ते मला मिळालं पाहिजे त्याच्या अनुषंगाने दिलं होतं। जर राजीनामा दिलेला असेल तर 2016 साली तो कसं सांगू शकतो की त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे म्हणून? त्यामुळे त्यांचं अज्ञान याच्यात दिसून येतंय। आता गुंफेंच्या बाबतीमध्ये केंद्र शासनाचे कायदे आहेत की 100 मीटरच्या पुढे तुम्ही बांधकाम करू शकता, तर त्या 100 मीटरच्या पुढे जर बांधकाम करायचं गुंफेच्या इथली लोक जेव्हा त्यांना विस्थापित केलं होतं त्यावेळेला विधानसभेमध्ये देखील मी आवाज उठवला होता की माझ्या इथल्या लोकांना 1950च्या लोकांना तुम्ही असे उठवू शकत नाही, त्यांना घरकुल द्यायलाच पाहिजे। कोर्टामध्ये ज्यावेळेला 2004 साली नियम झाला किंवा कोर्टाने निर्णय दिला की त्या गुंफेच्या ठिकाणी कोणी वस्ती नको त्यांना दुसरीकडे शिफ्ट करा, तर काही लोकांना आपण बोरवलीला शिफ्ट केलं, काहींना कांदिवलीला मालाड आणि कांदिवलीला शिफ्ट केलंय आणि बाकीच्या त्या ठिकाणी जर लोक असतील तर त्या लोकांना शिफ्ट करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 100 मीटरच्या बाहेर जर केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे बांधकाम जर होत असेल आणि तिकडच्या झोपडपट्टी धारकांना जर ते बांधकाम करून पाहिजे असेल तर ते मी करणार। हे आता कोणाला काय म्हणायचं ते सांगू शकत नाही। मी अख्ख्या मुंबईच्या काम करण्यासाठी आहे, तर जोगेश्वरीला पण देखील प्राधान्य द्यायला पाहिजे। जोगेश्वरीत एकच बिल्डर नाही, आणखी मला संजय निरुपमला म्हणा तुला देखील स्लम जर डेव्हलप करायचे असतील जोगेश्वरीतले तर तू देखील येईल, माझ्या एरियातले स्लम लवकर चांगले डेव्हलप होतील। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे वातावरण आता तापायला लागलेलं आहे। महापालिका निवडणुका जवळ येत आहेत।